तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्या या लाडक्या गावठी मॅथ मराठी या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत सराव संच 3.3 अंक गणिती श्रेणी मधलं. याच्यातला आपण पाहू पहिला प्रश्न. तर पहिला प्रश्न आपण सुरुवात करून देऊ. तर पहिल्या प्रश्नामध्ये काय म्हणते, पोट्टे हो. आता तुम्हीच मला सांगा, तुम्हाला विद्यार्थी हो म्हणू या पोट्टे हो म्हणू, तुम्हाला जे चांगलं वाटेल तुम्ही ते कमेंट मध्ये टाकून द्या. तर आपण पहिल्या गणिताला आपली सुरुवात करून देऊ. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपला चॅनल पहिली वेळा पाहत असाल, आपला व्हिडिओ जर चांगला जर वाटला तर एक वेळा सबस्क्राईबचे बटन आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या भाषेमध्ये हे गणित पोहोचलं पाहिजे त्यांच्यासाठी थोडं शेअर. तर आपण आपल्या गणिताला पहिले आता सुरुवात करून देऊ. तर सुरुवात करण्याआधी इथं काय म्हणते, डब्यामध्येच म्हणते पहिले पद म्हणते 6 व सामायिक फरक 3 आहे. तर S27 काढा. S27 म्हणजे हे बेरीज होय. थोडं सूत्र आपलं वेगळं आहे. S27 सूत्र इथे लिहून दिलेलं आहे आणि TN पण. तर याला सुरुवात करून SN किती आहे, पहिले सूत्र मांडायला SN इज n भागिले 2. इथं काय होणार आहे, 2a डब्यामध्ये 2a अधिक n मायनस 1 गुणिला d. झोपीतून एखाद्याने कुचका जरी दिला तरी हे सूत्र पाठात ठेवून द्यायचं. डायरेक्ट भडभड SN इज n भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक n मायनस 1 गुणिला d. त्याच्यानंतर इथं काय म्हणते, S27 दिलं इजवर 27 भागिला 2. तर 12 अधिक 27 मायनस 1 गुणिला किती आहे आपल्याला 5. सामायिक फरक 3. इथं किती येणार 3. येणे तुमच्या मताने डब्यामध्ये टाकून दिला 3. तर त्याच्यानंतर इथं काय म्हणते, गुणिले 27 भागिले 2. पहिले याचा विस्तार करायला लागेल. कच्च्या स्वरूपात तिकडे विस्तार करून देऊ. 12 अधिक 27 गेले 26 गुणिला 3. मग किती होईल, 12 अधिक 26 गुणिला 3 किती होईल, 3 बचपनला 318 18 8 हात चाले 3 3 3 6 1 7 78. मग 78 अधिक 12 किती होते आपल्याविषयी, 78 अधिक 12 8 2 10 10 0 हात आला 1 8 1 9. अशा प्रकारे इथं किती आले आपल्याविषयी 90 आलं. ह्या डब्यात किती येणार आहे आपल्याविषयी 90. तर जेव्हा यांनी 90चा विस्तार केला, 90चा विस्तार केला तर 90 इथे किती होते आपल्याला 27 भागिला 2 होते ना, गुणिला 90. मग गेले किती भाग जाणार आहे, तर सोप्या भाषेत 45 दुना 27. मग इथं करून टाकू आपण 27 गुणिला 45. ठीक आहे. 27 गुणिला 45 काय होणार आहे आपलं, आपल्याला पाहिजे आपलं उत्तर येण्यासाठी आपण इथं गुणाकार करून घेऊ. 5 7 35 35 5 हातचे आले 3 5 5 10 10 3 13. इथं वाढला 1 0. 4 7 28 28 8 हातचे आले 2 4 3 12 12 2 14. इथे किती येणार आहे 5 8 3 11 11 1 हातचा आला 1 5 1 6 हातचा आला 1 इथं 2. म्हणजे हे असं गणित येणार नाही आहे. म्हणजे आपला गुणाकार कुठतरी चुकला आहे बा. तर ते कसं पाहायचं, चुकलं आहे की नाही आहे ते इथंच माहित पडते बा. काय कुठं जायचं, असंच करून घेऊ. तर 5 7 35 35 5 हातचे आले 3 5 5 2 10 10 3 13. हे बरोबर आहे. 4 25 4 24 4 7 28 4 7 28 28 8 हातचे आले 2 4 1 4 4 2 8 8 2 10. मग इथं किती येणार आहे 10. मग इथं 5 5 बरोबर लिहिले. 11 1 हातचा आला 1 म्हणजे इथं किती होणार आहे 2. इथे किती होणार आहे 2. इथे 1 म्हणजे 1215 आपलं उत्तर आलं आहे. म्हणजे सोप्या भाषेमध्ये 12 15 आपलं हे उत्तर आलेलं आहे. त्याच्यामुळे डब्बा. अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न झाला आहे. पहिला प्रश्न जर तुमच्या भाषेत तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्हाला माहित आहे काय करायचं. तर आपण लगेच आता दुसरा प्रश्न घेऊन घेऊ. पाहून घ्या आपलं हे दुसरं गणित. दुसऱ्या गणितामध्ये काय आहे, आपलं पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढा म्हणते. तर पहिले आपण समनैसर्गिक संख्या कोणती, समनैसर्गिक संख्या कोणती आहे ना आपल्या 2 4 6 8 डॉट 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 डॉट. आणि इथं किती किती काढा म्हणते आपल्याला समनैसर्गिक संख्यांची बेरीज. म्हणजे 123
हे आपल्याला का करायला लागेल, काढा लागते. ए किती आहे आपल्यापाशी 2 आणि डी किती आहे आपल्यापाशी 2 आणि यस किती आहे, यस 123 आपल्याला काढा लागते. एसएलचं सूत्र वापरू आपण. एसएल इक्वल टू बेरीज म्हटलं तर एसएलचं सूत्र वापरायचं, किती म्हटलं तर टीएनचं वापरायचं. मग एन भागीला 2 मोठ्या कंसामध्ये 2a अधिक एन मायनस 1 गुणिले बी अशा पद्धतीमध्ये उत्तर आलो. यस किती आहे 123 इज इक्वल टू 123 भागिले 2 मोठ्या कंसामध्ये 2 गुणिले 2 अधिक 123 वजा 1 गुणिले 2. ठीक आहे, अशा पद्धतीत उत्तर आलो. तर 123 भागिले 2 मोठ्या कंसामध्ये वेगळे बेदुनी 4 अधिक 123 मधून 1 काढला 122 गुणिले 2. ठीक आहे, त्याच्यानंतर 123 भागिले 2 थोडी आहे इज इक्वल टू चिन्ह राहिलं आपलं. इथून आलो आपण थोडे अक्षर पाहिजा. तर कंसामध्ये 4 अधिक 122 गुणिले 2 किती होणार आहे आपल्यापाशी, वेगळे बेदुनी 4 वेगळे बेदुनी 4 बेक बेद म्हणजे 244. ठीक आहे, तर याच्यानंतर काय करू आपण आता इज इक्वल टू 123 भागिले 2 गुणिले 244 अधिक 4 किती होईल 248. ठीक आहे, 248 इज इक्वल टू मग 123 गुणिले हे 248 ले भाग दिला येणार किती येणार आहे आपल्यापाशी 124. 124 आला तर 124 गुणिले किती होते, नाही 123 गुणिले 124 किती होत आहे आपल्यापाशी, म्हणते लिहून घेऊ 124 गुणिले 123. तर अशा प्रकारे किती होईल 3 × 12 12 2 हातचाला 1 3 1 3 3 2 6 ने 1 7 3 1 3 3 2 6 ने 7 3 1 3 इथं आला 0 बेचूक 8 वेगळे बेदुनी 4 आणि बेक बे इथं डबल 0 आला. आता 4 आपल्या जागेवर 2 आपल्या जागेवर 1 आपल्या इथे किती आले आपल्याकडे 2 7 आणि 7 14 आणि 15 15 5 हातचा आला 1 4 4 आणि 4 8 4 च्या जन्मात 4 3 12 12 2 हातचा आला 1 4 आणि 4 वेगळे बेदून 4 आणि 1 5 आणि 1 15,252 हे आपलं उत्तर आलेलं आहे 15,252. तर अशा प्रकारे हा आपला दुसरा प्रश्न पण झालेला आहे. लगेच आपण तिसरा पण घेऊन घेऊ, टाइम थोडा कमी आहे आपल्या प्रश्न. तर तिसरा प्रश्न पाहू. तिसरा प्रश्न म्हणजे आपलं काय 1 व 350 यामध्ये सर्व समसंख्यांची बेरीज काढा म्हणते. तर संख्या माहिती आहे का आपल्या कोणकोणच्या आहे, समसंख्या काय म्हणते याच्यातल्या समसंख्या म्हणजे किती येणार आहे आपल्यापाशी 2 4 6 8 डॉट 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 348 ही आपली शेवटची संख्या आहे. पहिले हे संख्या पाहू किती आहे, n जसा आला तर बेरीज आपली करून टाकून. a इज इक्वल टू 2 आला आपल्यापाशी, d इज इक्वल टू किती आला आपल्यापाशी 2 आणि tn किती दिला आपल्याला 348. पण एक नाही दिला या न की n आपल्याला काढा लागते. n काढण्यासाठी tn चं सूत्र वापरून ये अधिक गुणिले d. तर tn किती दिला आहे 348 348 इज इक्वल टू 348 घेतला आपण. a ची किंमत माहिती आहे आपली 2 अधिक n नाही n मायनस 1 गुणिले 2. ठीक आहे, 5 इंटू फालतूच्या गोष्टी मग कर पण गणितावर थोडं लक्ष दे. 348 इज इक्वल टू 2 अधिक 2 गुणिले n 2n वजा 2 2. ठीक आहे, अधिक 2 वजा 2 तर तुम्हाला माहिती आहे कटच म्हणजे काही टेन्शन घ्यायचं नाही. 348 आपल्या जागेवर इज इक्वल टू 2n. ठीक आहे, 2n घेतलं. आता हे गुणाकार येईल भागाकारात आणू. याची किंमत पाहिजे n इज इक्वल टू 348 भागिले 2. म्हणून आता म्हणून कुठे लिहू खालतच लिहून घेऊ. म्हणून n किती आहे आपल्यापाशी बे 1 बे 1 उरला बे 7 14 बे 4 8 अशा प्रकारे 100
174 हे आपली किती आली संख्या आली, 174 आली. तर इथं का म्हणते त्या तेवढ्यांची का करा म्हणते बेरीज काढा म्हणते. बेरीज काढा म्हणते एक सूत्र वापरायचं, SN इज इक्वल टू 174. अरे सॉरी सूत्र लिहून घेऊन पहिले दोन मोठ्या संख्येमध्ये 2a अधिक n मायनस 1 गुणिले d कंस भरून द्या. तर त्याच्यामध्ये किती आहे 174 n दिला आहे आपल्याला इज इक्वल टू 174 भागिले 2 बरोबर 2 गुणिले 2 याची किंमत 174 मायनस 1 गुणिले 2. अशा प्रकारे आपण संख्या मांडली. ते 174 दोन भाग जाईल का पहिले पाहून घेऊ. दोन भाग जाते का तर पाहून घेऊ. तर बे आठी 16 एक उरलं बे 7 14 म्हणजे 87 आला आपल्याविषयी. इथं कंस घेऊ बे दोन्ही 4 अधिक 173 म्हणजे 74 म्हणजे 173 गुणिले 2 मोठ्या कंस मोठा कंस हा थोडं मग 87 गुणिले आला आपल्याविषयी 4 अधिक बे 3 6 बे 7 14 14 4 हात आलाय बे 1 3 346 अधिक 4 मग किती येणार आहे इज इक्वल टू 87 गुणिले 346 अधिक म्हणजे 350 म्हणजे 350. तर 350 गुणिले 87 किती येते आपल्यापाशी इथं गुणाकार करून टाकू. 350 गुणिले 87 गुणाकारात थोडा टाइमपास होते. 7 0 0 7 35 35 5 हातचे आले 3 7 21 21 24 तर 0 8 0 0 8 45 40 0 हातचे आले 4 8 8 24 24 4 28 भागिले हे 0 हे 5 आपल्या जागेवर हे 4 आपल्या जागेवर 8 2 10 10 0 हातचा आला 1 आणि हे 3 30,450 हे उत्तर येते का इकडे पुस्तकात पाहून घेऊ. म्हणजे कसं आपलं गणित चुकलं नाही पाहिजे, मेहनत वाया नाही गेली पाहिजे. 30,450 हे आपलं उत्तर बरोबर आहे. तर इथं किती आले आपल्यापाशी संख्या 30,450. ठीक आहे. अशा प्रकारे हे आपलं गणित झालेलं आहे. तुम्हाला जर स्क्रीनशॉट लागत असेल तर याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि गणित एकदम थंड दिमागाने विचारपूर्वक सोडव. आता भाऊ आपण आपलं चौथं गणित. तर चौथ्या गणितामध्ये काय म्हणताय एकदम सोपं गणित आहे. एका अंकगणित श्रेणीतील म्हणते 19 पद हे काय म्हणते 52 व 38 पद हे 128. तर पहिल्या तिच्या 56 पदांची बेरीज काढा म्हणते. पहिल्या तिच्या 56 पदांची बेरीज पहिले गणित पाहून घेऊ. बरोबर आहे का? तर नाही तर कसं चुकू शकते आपली. किंमत 52 बरोबर आहे म्हणजे काही टेन्शन घ्यायचं काही काम आहे का नाही. तर पहिले इथं दिलं काय ते इम्पॉर्टंट ते ठेवायचं. पहिले काय दिलं आपल्यापाशी T19 इज इक्वल टू किती दिलाय 38. त्याच्यानंतर नाही यार सॉरी 52 दिला आहे. अशी संख्या चुकली गणित चुकू शकते आपलं 52. मग T38 किती दिलाय आपल्याला 128. तर काय म्हणते 56 पदांची बेरीज काढा म्हणते. बेरीज म्हटलं तर 56 आपल्याला इथं काढा लागेल. पहिले जे दिलं आहे त्याचं पाहू. तर T19 म्हणजे SN इज इक्वल टू A अधिक N मायनस A गुणिले D. हे सूत्र पाठ करणं खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण की बोर्डाच्या परीक्षेला हे गणित येण्याची शक्यता आहे. तर टी किती आहे 19 इज इक्वल टू A अधिक 19 मायनस A गुणिले D. ठीक आहे. T19 किती दिला होता 52 इज इक्वल टू A अधिक 19 म्हणजे 1 दिला 18D. ठीक आहे. हे आपण अशा पद्धतीमध्ये लिहू शकतो की A अधिक
18D इज इक्वल टू 52. समीकरण नंबर 1. आता तसेच समीकरण नंबर 2 करू. तसेच लिहायचे. तर काय लिहायचं? तसेच समीकरण नंबर 2 काय आपली ती 38. ती 38 इज इक्वल टू ए अधिक 38 वजा 1 गुणिला डी. ठीक आहे. नंतर किती टी 38 किती देतं आपल्याला 128. डोळ्यात चाललं. ये अधिक हे अधिक 38 म्हणून लिहिता 37D. 37D. तर हे झालं आपल्यापाशी समीकरण नंबर 2 तयार. ये अधिक 37D इज इक्वल टू 128. समीकरण नंबर 2 तयार. तर समीकरण 2 व 1 याची काय करायची? बेरीज करायची. याची काय करू आपण? बेरीज. मग इथं लिहून घेऊ समीकरण 1 व 2 बेरीज करू. तुम्ही लिहून टाका. ठीक आहे. 1 व 2 याची बेरीज करू. थोडं शब्दाकडे लक्ष द्या. आपलं नवीन नवीन काम आहे म्हणून थोडी इथं वैताली येत नाही थोडं. तर टी समीकरण 1 घेऊन घेऊ आपण. काही टेन्शन नाही घ्यायचं. ये अधिक 18D. ये अधिक 18D इज इक्वल टू किती आहे आपल्याशी? 52. त्याच्यानंतर ये अधिक 37D इज इक्वल टू किती आपल्यापाशी? 128. तर याची बेरीज करायची. ये किती होईल? 2 अधिक 7 आणि 7 14 आणि 15 15शी नाही 7 आणि 7 14 14 आणि 15 15शी 5. हातचा आला 1 3 आणि 4 आणि 1 5. तर किती आला? 55D इज इक्वल टू इथे किती येणार आहे? 10शी 0. हातचा आला 1 7 आणि 1 8 आणि 1 जसं म्हणजे 180 आपल्यापाशी हे असं उत्तर आलेलं आहे. तर आता काय करायचं? काहीच नाही करायचं. आपल्याला किती काढा म्हणे त्यांनी की 56 पदांची बेरीज. पहिल्या 56 पदांची बेरीज म्हणे. तर काय सूत्र वापरायचं? SN चं वापरायचं. SN इज इक्वल टू n भागिले 2 मोठ्या कंसामध्ये 2a अधिक n मायनस 1 गुणिले d. जागा थोडी कमी आहे म्हणून थोडं आपलं लहान लहान अक्षरे येत आहे. तर SN किती देतं आपल्याला? 56. ठीक आहे. इज इक्वल टू मग इथं किती लिहू आपण? 56 भागिले 2 मोठ्या कंसामध्ये 2 ची किंमत माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती. 2a जसा आहे तसा 2a अधिक 56 ची किंमत माहिती आहे आपल्याला. 56 मायनस 1 गुणिले डी ची किंमत माहिती आहे. डी जसाच्या तसा. त्याच्यानंतर 56 भाग जाते का? 2 न तर जाते. एक वेग दोन्ही 4 28 2 56. म्हणजे इथे किती येणार आहे? इज इक्वल टू 28. इज इक्वल टू 28 काय येणार आहे? 2a अधिक 55D. 55D. तर 2a अधिक 55D झाला. मग इथं काय करू आपण? आता काहीच नाही करा. जे दिलं त्याचं पाहायचं. इथं काय दिलं आहे आपल्याला पाहून घेऊ की ये अधिक 56D किती दिला? 180. मग इथं किती आला? 2a अधिक 56D. 2a अधिक नाही 55D. सॉरी 55D किती दिला? 180. किती? 28. मग इथं एक काम करायचं. इथं लिहायचं मग 28 गुणिला 180. मग उत्तर किती येणार आहे आपलं? 20 गुणिला 180 किती उत्तर येणार आपलं? 28,000 येणार आहे. ठीक आहे. इथं आपण गुणाकार करू शकतो. इथं करून घेऊ लागेल 180 गुणिले 28 800 8 8 14 64 4 8 6 8 8 8 आणि 6 14. इथे एक 0 वाढवून द्यायचा. 0 वाढून देऊ आपण. खडू पाहू. 0 वाढून दिला. तर आता काय येणार आहे? 2 0 0 2 8 16 16 6 हातचा 1 2 1 2 3. अशा प्रकारे गणित करून घेऊ. 0 4 जसाच्या तसा 0 हातचा आला 1 म्हणजे 6 4 10 10 0 हातचा आला 1 3 आणि 1 4 आणि 1 5. अशा प्रकारे आपले 5040 हे आपलं पहिल्या 56 पदांची बेरीज हे आपल्यापाशी आलेली आहे. थोडे मोडून टाकू. इथं लिहून घेऊ. म्हणून 56 इज इक्वल टू किती आला आपल्यापाशी? 5040. अशा प्रकारे हे आपलं
चौथा पण गणित झालेला आहे. तर तुम्हाला जर आपला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तुम्हाला माहित काय करायचं, ठीक आहे. तर हे चौथं झालं आपलं. आता नेक्स्ट गणित आपण नंतर घेऊन घेऊ. तर आता बघू आपण आपला पाचवा प्रश्न. पाचवा प्रश्न काय म्हणते आपल्याला, 1 व 140 याच्या दरम्यान 4 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. म्हणजे काहीच नाही पाहायचं, 4 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्या आपण पाहून घेऊ. 4 ने कशा कशाला भाग जाणार आहे आपल्यापाशी, 4 न 4 ले भाग 4, 8, 12, 16 डॉट 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 शेवटची संख्या किती आहे आपल्यापाशी, 136. याले 4 न भाग जाते बा, 136 ले 4 न भाग जाते. शेवटची संख्या आपली आली आहे. इथं का म्हणजे 4 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे. पहिले संख्या बघू आपण किती आहे, त्याच्यानंतर त्याची बेरीज करू. संख्या बघण्यासाठी काय करायला आपल्याला टीएन चं सूत्र वापरायला लागेल. त्याच्या आधी ए पाहून घेऊ. ए आपल्यापाशी 4 दिला आहे, डी आपल्यापाशी 4च दिला आहे सामायिक फरक, आणि टीएन किती दिला आहे आपल्यापाशी, टीएन इज इक्वल टू दिला आहे 4 ने भाग 136. आपल्याला एन काढायला लागते, म्हणजे संख्या किती आहे बा पहिले त्याची संख्या काढण्यासाठी टीएन इज इक्वल टू ए अधिक एन मायनस ए गुणिला डी. हे सूत्र पाठ करून ठेवा. झोपेतून जरी दुसरा दिला तर हे सूत्र पाठ करणं खूपच अर्जंट आहे. तर टीएन किती दिला, 136 लिहूनच घ्यायचे. 136 इज इक्वल टू हे आपल्याला 4 दिला आहे, 4 अधिक एन मायनस 1 गुणिले 4. तर 136 इज इक्वल टू 4 अधिक 4 गुणिला एन 4n वजा किती होणार आहे, 4 1 4 अधिक 4 वजा 4. तर हे कटच झाले, उरले किती आपल्यापाशी, म्हणजे 136 इज इक्वल टू 4n. आता आपल्याला n ची किंमत पाहिजे, म्हणजे किती होणार आहे, मग n इज इक्वल टू हे गुणाकारात आहे ते भागाकारात करून टाकू. 136 भागिले 4 म्हणून आता n ची किंमत इथे लिहून घ्यायची. म्हणून n ची किंमत किती आहे आपल्यापाशी, 4 1 4 4 4 गुणा 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, 1 उरले 4 चूक 16. अशा प्रकारे यांची किंमत आपल्यापाशी किती आली आहे, 34. इथं थोडं हे कसं आहे, डब्यामध्ये होतं, तिथं म्हणजे डब्यामध्ये दाखवा, म्हणजे आपल्यापाशी जागा थोडी कमी आहे, तर डब्बा काही मावत नव्हता. म्हणून आपण तुम्हाला गणितच दिला आहे करून, तर डायरेक्ट गणितानुसार तुम्ही ते डब्बे भरून घ्या. तर ठीक आहे. आता याची किंमत सापडली तर याची बेरीज करायची. मग बेरीज करण्यासाठी किती पाहिजे आपल्याला, Sn इज इक्वल टू n भागिले 2. Sn इज इक्वल टू n भागिले 2 मोठ्या कंसामध्ये 2a अधिक n मायनस 1 गुणिले डी. हे सूत्र पण झोपेतून पुटका दिल्यावर सुद्धा पाठ असलं पाहिजे. तर Sn किती दिलता आपल्याला, भाऊ दिलता आपल्याला 34 इज इक्वल टू, म्हणजे इथं किती घ्या लागेल आपल्याला 34 भागिले 2 मोठ्या कंसामध्ये 2 गुणिले 4 अधिक 2 गुणिले 4 अधिक 34 मायनस 1 गुणिले 4. सामायिक फरक आपल्याला किती होता, 4 होता. मग 34 ला भाग जाते काय 2 न, तर जाते. किती येणार आहे, 17 1 17 17 2 34. म्हणजे इथं 17 लिहून घेऊ, काहीच प्रॉब्लेम नाही आपल्यापाशी. 17 लिहू शकतो आपण. 17 त्याच्यानंतर वेगवेगळे दोन्ही नाही, 4 च्या 4 दुनी 8. हे बघ गुणाकार चुकला तर चुकू शकते बा. 4 च्या 4 दुनी 8, 34 म्हणून एक काढला 33 गुणिले 4. 33 गुणिले 4 मग किती होणार आहे, तर 17 गुणिले 8. आपल्या जाग्यावर 8 अधिक 33 गुणिले 4 किती, 4 त्रिक 12, 12 शी 2 हातचा नाही, 4 त्रिक 12 ने 13, 132. 132 गुणिले 4 किती होईल, नाही 17 गुणिला 132 अधिक 8 किती होता, 140. बरोबर होते का नाही पोहोचले, 140च होते. तर इज इक्वल टू किती येणार आहे आपल्यापाशी, 17 0, अरे इज इक्वल टू 0 आधी दिला आपल्याला. 17 0 इथं घे बा, खालते लिहून घे. इज इक्वल टू 17 0 0, 17 17 17 34 17 68 68 8 हातचे आले 6, 17 1 17 17 6 23. अशा प्रकारे आपल्यापाशी 2380 2380 हे आपली कायची बेरीज आली. तर त्या नैसर्गिक संख्यांची आपल्यापाशी बेरीज किती आली,
2380. अशा प्रकारे आपलं 5वे गणित झालं आहे. सोप्या पद्धतीचं गणित होतं, फक्त लक्ष द्यायचं. याच्यानंतर आपण नेक्स्ट गणित घेऊन येऊ. तर आपल्या 6व्या प्रश्नामध्ये काय म्हणते, पहिल्या 55 पदांची बेरीज म्हणते 3300. तर 28 पद काढा. बेरीज म्हटलं तर कायचं सूत्र वापरावं लागेल आपल्याला, एस एन चं. यस किती आहे, यस एन किती आपलं 55 इज इक्वल टू किती दिलं आहे आपल्याला 3300. ठीक आहे, हे दिलं आहे आपल्याला. तर आपल्याला काय काढा म्हणते, तर T28 आपल्याला हे काढा म्हणते. तर पहिले आपण फोकस कायच्यावर करू, जे आपल्याला दिलं आहे ते म्हणजे S55 वर फोकस करू. म्हणजे एक सूत्र लिहून द्यायचं, Sn इज इक्वल टू n भागिले 2 मोठ्या कंसामध्ये 2a n मायनस 1 गुणिले d मोठा कंस. अशा प्रकारे सूत्र लिहू. तर Sn किती दिलं आपल्याला 55 द्यायची इज इक्वल टू 55 भागिले 2 मोठ्या कंसामध्ये 2. याची किंमत माहिती आहे का नाही, 2a अधिक यांची किंमत माहिती आहे आपल्याला 55 मायनस 1 गुणिले डी. डी ची किंमत आपल्याला माहित नाही म्हणून. तर S55 किती दिलं आपल्याला 3300. बडे अमाउंट इज इक्वल टू 55 भागिले 2 मोठ्या कंसामध्ये लिहायचं 2a अधिक 54 डी. अशा प्रकारे आपण इथून आलो. हे दोन कायच्यात भागाकारात आहे, तिकडे गेल्यावर काय होणार आहे, गुणाकारात होणार आहे. गुणाकारात लिहून घ्यायचे 3300 गुणिले 2 भागिले किती 55 इज इक्वल टू हे लिहायचं राहिलं आपलं 2a अधिक 54 डी. अशा पद्धतीत आपण इथं आणलेला आहे. तर 55 भाग किती जाईल 11 न, मग 11 आले इथे किती येणार आहे, मग 11 त्रिक 3 0 0 म्हणजे 300 आले आपल्यापाशी. 300 आले काय होणार आहे, मग 300 गुणिले 2 भागिले किती आपल्यापाशी आले, किती 5 आले भागिले 5 इज इक्वल टू 300 गुणिले 300 600 भागिले 5. ते येले भागाकार इजी येणार आहे. मग आपल्यापाशी पहिले पाहून घेऊ आपण इकडं. ठीक आहे, तर 5 एके 5 आलं. एक उठला आपल्यापाशी, एक उठला तर 10 झाले तिथं. 5 दोन्ही 10 10शी 0 म्हणजे किती आले 120 आपल्यापाशी आलेले आहे. 120 आले इथं करून टाकू 2a अधिक 54 डी. अशा प्रकारे आपण इथे आलो. एक वेळ डबल 5 किती आले आपल्यापाशी, याचा भागाकार डबल करू आपण. 5 एक उरला आपल्यापाशी, मग 5 दोन्ही 10 झाले 10शी 0. अशा प्रकारे आपण कुठतरी आलो इथुरी 120 2a अधिक 54 120. तर येथे 2 न भाग जाते का पाहून घेऊ. पहिले 54 ते 2 न भाग जाईल का, तर जाणार. पहिले आपण एक काम करू, गेले 28 न काढून घेऊ. आता किती म्हणते आपण T28 काढून घेऊ. T28 काढण्यासाठी काय सूत्र वापरायला लागेल आपल्याला, Tn इज इक्वल टू हे थोडं खालतं घेऊन घेऊ. Tn इज इक्वल टू हे अधिक n मायनस 1 गुणिले d. त्याच्यानंतर T किती दिलता आपल्यापाशी, T दिलता 28. T28 दिलता इज इक्वल टू मग हे अधिक 28 मायनस 1 गुणिले किती आहे n आपल्यापाशी, तर d येणार. गुणिले d आला आपल्यापाशी, तर चिंता करण्याची गोष्ट आहे का नाही. इज इक्वल टू घेऊन घेऊ हे अधिक 27 डी. सॉरी 27 डी. हे अधिक 27 डी आला. तर येले 2 न भाग दिल्यावर काय येणार आहे आपल्यापाशी, मग 2 इथं काय येणार आहे, मग 2 येणार. 2 ने भाग दिला मग ये अधिक 54 येणार. 27 गुणिले 54 म्हणजे 27 डी इज इक्वल टू 120 ने भाग दिला 7 गुणिले 120. अशा प्रकारे इथे किती आली किंमत आपली 7. तर इथं पाहून घ्या, एक सूत्र आपल्यापाशी आला आहे ये अधिक 27 डी ची किंमत किती आहे आपल्यापाशी 7. मग किती येणार आहे आपल्यापाशी T28 इज इक्वल टू 7. अशा प्रकारे हे आपलं 6वं गणित पण झालेलं आहे. T28
टी 28वे पद किती आले आपल्याला 60. अशा प्रकारे 6वा झालेला आहे. लगेच तुम्ही त्या स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आपण पुढच्या गणिताला सुरुवात करू. तर आपलं हे 7वं गणित राहिलेलं होतं. 7वं गणित थोडं कठीण आहे, म्हणजे स्टारचं गणित. ठीक आहे, स्टारचं गणित आहे तर तरी जास्त टेन्शन घ्यायचं का काम आहे का? तर नाही. इथं जागा नव्हती म्हणून आपल्यापाशी थोडी खरबूज जागा आहे, म्हणून इथं आपण गणित लिहिलेलं नाही. तर इथं काय म्हणते, एका अंकगणित श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज 27 आहे. 3 क्रमागत पदे हे वर आणि याची बेरीज किती आहे? याची बेरीज 27 आहे म्हणते. त्याचा गुणाकार 204 आहे, तर ती पदे शोधा म्हणते. याचा गुणाकार पण 204 आहे म्हणते. याची पदे आपण शोधू. मग काय करायचं? पहिल्या अटीनुसार हे लिहिणं खूप गरजेचं आहे. पहिली अट काय म्हणते इथं? 3 क्रमागत पदांची बेरीज 27 आहे. 3 क्रमागत पदे घेऊन घेऊ. मग ये वजा डी अधिक ए अधिक ए अधिक डी, किती बेरीज आहे आपल्यापाशी? 27. अशा प्रकारे इथं आलो. त्याच्यानंतर एक काम करायचं, वजा डी अधिक डी कट झाले. मग ए किती उरले? 1 2 3 3 ए उरले आपल्यापाशी. 3 ए इज इक्वल टू 27. आपल्याला याची किंमत पाहिजे, म्हणजे ए इज इक्वल टू 27 गुणिला आहे तर भागीला आले 3. म्हणून ए इज इक्वल टू किती होणार आहे आपल्यापाशी? मग ए इज इक्वल टू 3 9 27. अशा प्रकारे आपला ए आपण आणला. त्याच्यानंतर आता काय करू? आपल्याला डी पाहिजे, तर दुसऱ्या अटीनुसार मग याचं दुसऱ्या अटीनुसार, ठीक आहे, दुसऱ्या अटीनुसार पाय बा पिंटू. थोडं लक्षपूर्वक पाहिजे. गणित थोडं कठीण आहे. बोर्डाच्या परीक्षेला आलं तर 3 किंवा 4 मार्काला येऊ शकते. कंपल्सरी ते 4 मार्कालाच येते. ठीक आहे, तर याचा काय म्हणते? त्याचा गुणाकार 504 आहे. म्हणजे ह्या 3 क्रमांकात पदांचा गुणाकार पण किती आहे? म्हणजे 504 आहे. मग 3 क्रमांकात पदे लिहायचं. ए वजा डी गुणिला ए गुणिला ए अधिक डी, याचा गुणाकार किती? 504 आहे. ठीक आहे, हे अशा पद्धतीत लिहू शकतो आपण. ए वजा डी, त्याच्यानंतर ए अधिक डी, त्यानंतर गुणिला ए इज इक्वल टू 504 आहे. अशा पद्धतीत लिहिलं. आता तुम्हाला एक सूत्र आठवलं असेल का बा? AB चा वर्ग इज इक्वल टू, AB चा वर्ग नाही, A चा वर्ग अधिक B चा वर्ग इज इक्वल टू किती होत आहे? A अधिक B आणि A वजा B. तर त्या सूत्रानुसार आपण मांडून घेऊ. ते सूत्र घेऊन घेऊ. मग आता इथे डायरेक्ट लिहू. A अधिक B चा वर्ग इज इक्वल टू, ठीक आहे, 9 चा वर्ग किती आहे आपल्या जवळ? मग नाही, 9 ची ची संख्या किती आहे आपल्यापाशी? 9 गुणिला नाही 9 इज इक्वल टू 504. अशा प्रकारे आपण इथुरी आलो. तर आता वर्त घेऊन घेऊ. वर्त काय येणार आहे आपल्या जवळ? मग ए ची संख्या किती आहे आपल्यापाशी? पाहून द्या. ए 9 दिलेला आहे. मग ए चा वर्ग म्हणजे 9 चा वर्ग अधिक डी चा वर्ग इज नाही गुणिला किती दिला आपल्यापाशी? गुणिला 9. गुणिला चिन्ह आहे. ओके, गुणिला 9 दिला आपल्यापाशी. गुणिला 9 इज इक्वल टू 504. अशा प्रकारे 9 9 किती होते आपल्यापाशी? 81 अधिक डी चा वर्ग, डी चा वर्ग 9 गुणिला आहे. इथं तिकडे गेल्यावर काय होईल? भागीला, म्हणजे 504 भागिले 9. 504 भागिले 9 किती येते आपल्यापाशी? मग इथं लिहून घ्यायचं. 81 अधिक डी चा वर्ग इज इक्वल टू 81 अधिक डी चा वर्ग इज इक्वल टू किती येणार आहे? याचा आपण पहिले भागाकार करून टाकू. भागाकार किती येणार आहे? 9 5 45. 9 5 45. 5 उरले. 9 सकम 54. अशा प्रकारे आपल्यापाशी किती आले? 56. आपल्याला डी ची किंमत पाहिजे, म्हणजे एक काम करायला लागेल. 81 आपल्या जागा प्लस आहे तर -56 आले इज इक्वल टू सॉरी डी चा वर्ग. त्याच्यानंतर 81 मधून 56 गेले, किती राहिले? 11 मधून 6 गेले, 5 राहिले. हातचा वापेस दिला. 8 मधून 6 गेले, 2 राहिले, 25 आला. अशा प्रकारे मग डी चा वर्ग
तर डी ची किंमत किती आहे आपल्यापाशी, म्हणून इथं येणार आपल्यापाशी, म्हणून डी इज इक्वल टू 25 कितीचा वर्ग आहे आपल्यापाशी 5चा, म्हणून डी किती आला 5 अधिक वजा, आपल्याला माहित आहे का अधिक आहे का वजा आहे, तर हे आलं अशा प्रकारे 5. आता क्रमागत पदे पाहिजे म्हणते येईल, तर ती पदे घेऊन घेऊ. पद काय, पहिलं पद काय म्हणते याच्यात, पहिले इथे लिहून घेऊ, ए इज इक्वल टू 9 आणि डी इज इक्वल टू 5. पहिले अधिक 5 घेऊ, ठीक आहे. तर ये किती आहे आपले, ए वजा 5, ए वजा डी इज इक्वल टू 9 वजा 5 इज इक्वल टू 9 5 गेले 4 राहिले. दुसरं ये किती आपल्यापाशी 9, आणि तिसरं ये अधिक डी किती आहे आपल्यापाशी, ये किती आहे 9 अधिक 5 किती झाले 14. अशा प्रकारे आपली ये इज इक्वल टू 9 आणि डी अधिक 5 झाले. आता डी वजा 5 पाहिजे, ठीक आहे. दुसऱ्या माहितीनुसार लिहायचं, दुसऱ्या माहितीनुसार दुसरी माहिती काय द्यायची आपल्याला, ए इज इक्वल टू 9 आणि डी इज इक्वल टू -5. हे थोडं गणित लंब आहे, थोडं समजून घ्यायचं. पहिलं काय आहे, मग पहिलं ये ना आपले ए वजा डी इज इक्वल टू ए 9 आहे वजा वजा 5 झाले इज इक्वल टू वजा वजा अधिक होते, मग किती आहे 9 आणि 5 14 वजा वजा अधिक. त्याच्यानंतर ये ची किती आहे 9, काय टेन्शन द्यायचं का काहीच नाही. मग तिसरं काय, तिसरं ये अधिक डी 9 अधिक वजा 5. तुम्हाला माहित आहे अधिक वजा वजा होते, मग 5तून 9तून 5 गेले 4. तर अशा प्रकारे हे गणित आपलं झालेलं आहे. त्याचा बऱ्यापैकी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि नेक्स्ट गणिताला आपण लगेच लागण सुरुवात करून घेऊ. आता पाहू आपण आपलं 8वं गणित. 8वं गणित पण स्टारचं गणित, ठीक आहे. 8व्या गणितामध्ये काय म्हणते, एका अंकगणित श्रेणीतील 4 क्रमागत पदांची बेरीज 12 म्हणते. म्हणजे हे 4 क्रमागत पदे आपण इथं लिहिलं, याची बेरीज 12 आहे. तसेच त्या 4 क्रमागत पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज 14 आहे म्हणते. तर पदे शोधा म्हणते. काहीच नाही करायचं, इथं लिहून घ्यायचं पहिल्या अटीनुसार. पहिली अट काय देते आपल्याला, अटीनुसार. पहिली अट काय, थोडं बदलू. पहिली अट दिलेली आहे आपल्याला, ह्या 4 क्रमागत पदांची बेरीज 12 आहे म्हणजे हे 4 क्रमागत पदे लिहून घेऊ आपण. ये वजा डी अधिक ये अधिक ये अधिक डी, ये अधिक डी पाहून लक्ष दे जा थोडस, अधिक ये अधिक 2d इज इक्वल टू किती आहे म्हणजे बेरीज 12 आहे. तर अशा प्रकारे घेऊन घेऊ. हे वजा डी अधिक डी काय झाले, कट झाले. 1 2 3 4 ये राहिले, इथे लिहायचं 4 ये अधिक 2d, याने काय सोडायचं 2d इज इक्वल टू 12. एक नोटीस केलं असं याच्यामध्ये की आपल्याला ह्या समीकरणाले 2 न भाग देता येतो. पण 2 न भाग दिलं का होणार आहे, इथं 2 ये अधिक डी दिला तर डी एकटा सोडला इज इक्वल टू ये किती झाले 6. हे झालं समीकरण नंबर 1 तयार. समीकरण नंबर 1 तयार झालं. तर आता घेऊ आपण आपलं समीकरण नंबर 2. तर इथं लिहायचं दुसऱ्या अटीनुसार, दुसऱ्या अटीनुसार ध्यान से देखिए इस गणित को, ठीक है. दुसरी अट काय आपल्यापाशी, तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज 14 आहे म्हणजे हे तिसरं पद आणि हे चौथं पद. थोडं ओळखाली यांनी थोडं लक्ष द्या. तिसरं पद आणि हे चौथं पद याची बेरीज 14 आहे. तिसरं पद लिहायचं ये अधिक डी अधिक ये अधिक 2d इज इक्वल टू किती आहे म्हणजे 14. मग 1 2 2 हे लिहून घ्यायचे, 2 हे अधिक 1d आणि 2d 3d इज इक्वल टू 14 इज इक्वल टू 14 झाले. हे भेटलं आपलं समीकरण नंबर 2. आता समीकरण 1 आणि 2 याची काय करायची, वजाबाकी करायची. याची वजाबाकी करून घेऊ. समीकरण 1 आणि 2, समीकरण 1 व 2 थोडी वजा जागा कमी आहे म्हणून थोडं घोळून घेऊ.
वजाबाकी. समीकरण एक काय आपल्यापाशी पाहून घ्यायचं. समीकरण एक 2a अधिक d, 2a अधिक d इज इक्वल टू 6. दुसऱ्या याच्या 2a अधिक 3d इज इक्वल टू किती आहे आपल्यापाशी 14 आहे. अशा प्रकारे इथून आलो आपण. याची वजाबाकी करून घेऊ. काय होणार आहे 2a कटला, 3 1 काढला, 2d राहिला. 2d इज इक्वल टू 14 तून 6 गेले किती राहिले 8 राहिले. तर अशा प्रकारे आपण इथून आलो. आता पाहू आपण आपलं नेक्स्ट काय येणार आहे इथं मग 2d इज इक्वल टू तर हे d आपल्याला d ची किंमत पाहिजे म्हणून d इज इक्वल टू हे किती 8 गुणाकारात नाही 2 गुणाकारात तर काय येणार भागाकारात 8 भागिले 2 म्हणून d ची किंमत किती येणार आहे आपल्यापाशी 8 नाही बेचौक 8. तर d ची किंमत आपल्यापाशी 8 आली. तर आपल्याला कायची किंमत पाहिजे आता a ची. तर a ची किंमत काढण्यासाठी हा d आहे ना कोण्या याच्यात टाकून द्यायचा, कोण्या समीकरणामध्ये येले टाकून द्यायचं. सॉरी कॉल येत आहे का नाही येत आहे नाही त्याच्यात पाहून घेऊ आपण. आता समीकरणामध्ये टाकून देऊ. कोणत्या समीकरणामध्ये टाका 1 टाका 2 टाका कायच्या टाका आपण 1 मध्ये टाकून देऊ. मग d इज इक्वल टू 4 ही किंमत षटकामध्ये किंमत समीकरण 1 मध्ये समीकरण 1 मध्ये काय करू तर ठेवू. हे लिहिणं थोडं कंपल्सरी आहे. समीकरण 1 लिहून घेऊ. 2a अधिक d इज इक्वल टू 6. तर a ची किंमत माहिती मग 2a अधिक d ची किंमत माहिती आपल्याला 4 इज इक्वल टू 6. आपल्याला a ची किंमत पाहिजे 2a इज इक्वल टू 6. आपल्या जागा प्लस आहे तर तिकडे गेल्यावर काय -4. 2a आपल्या जागा इज इक्वल टू 6 तून 4 गेले 2 राहिले. मग a ची किंमत पाहिजे मग a इज इक्वल टू 2 भागिले 2. म्हणून a ची किंमत किती आहे ना आपल्याविषयी म्हणून a इज इक्वल टू बे. अशा प्रकारे आपल्यापाशी कायची किंमत आली a ची. तर a ची किंमत आली तर याच्यामध्ये काय म्हणते आपले हे 4 क्रमांकात पदे शोधा म्हणते. तर ठीक आहे ते 4 क्रमांकात पदे शोधू. तर a ची किंमत किती आहे आपल्यापाशी a इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर d इज इक्वल टू d किती दिला आहे आपल्याला 4. आता किती 4 क्रमांकात पदे शोधू. पहिलं काय आपल्यापाशी a वजा d. a ची किंमत 1 वजा 4. 4तून 1 गेले 3 राहिले. वजाचं चिन्ह मोठ्यातून काढलं ना आपण वजाचं चिन्ह. तर दुसरं a ची किंमत किती आहे आपल्यापाशी 1. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे काय म्हणते a अधिक d. a ची किंमत किती आहे आपल्यापाशी 1 अधिक 4 इज इक्वल टू किती होणार आहे मग 5. हा कॉमन व्हॅल्यू आहे इथं. त्याच्यानंतर चौथा आपलं लास्टचा आहे a अधिक 2d भाऊ म्हणते. हे किती आहे आपल्यापाशी 1 अधिक 2 गुणिले d ची किंमत किती होती आपल्यापाशी 4 इज इक्वल टू हे आपल्या भाऊ जागेवर अधिक लिहायचं 4 2 8 इथं मग इज इक्वल टू किती आले आपल्यापाशी 9. अशा प्रकारे आपलं गणित आलेलं आहे. भामटे तू दुरूनच येत असतो. तर अशा प्रकारे आपलं हे गणित झालेलं आहे. तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढून घ्या. आता भाऊ आपण आपलं 9वं गणित. 9व्या गणितामध्ये काय म्हणते एकदम शेवटलं गणित आहे. एका अंकगणित श्रेणीतील म्हणते हे बघा एका अंकगणित श्रेणीतील 9वे पद 0 आहे. 9वे पद किती आहे म्हणते 0 आहे. म्हणजे तर लिहून देऊ पहिल्या अटीनुसार. तर लिहूनच घ्यायचं पहिल्या अटीनुसार जे दिलं आपल्याला ते लिहून घेऊ. फालतूचं काही करू नये. पहिली अट काय t9 इज इक्वल टू काय 9वे पद काय म्हणते 0 आहे. t9 0 आहे. तर हे सिद्ध करा म्हणते. हे सिद्ध करा म्हणते की तर 29वे पद 19व्या पटाच्या दुप्पट आहे म्हणते. 29वे पद घेऊन घे. t29 इज इक्वल टू 2 गुणिला म्हणजे असं कंसात घेऊन देऊ 2 गुणिला t19 हे काय करा म्हणते सिद्ध करा म्हणते. तर आपल्याला जे दिलं ते पहिले लिहून घेऊ.
पहिले आपण T9 काढून घेऊ. T9 काढण्यासाठी एक सूत्र आहे आपल्यापाशी, Tn इज इक्वल टू ए अधिक n मायनस ए गुणिला डी. टी किती दिलेला आहे आपल्यापाशी, T9 इज इक्वल टू ए अधिक 9 वजा 1 गुणिला डी. T9 किती देत आपल्याला 0 इज इक्वल टू ए अधिक 9तून 1 काढले 8. अशा प्रकारे आपल्यापाशी किती आलं 8. आपण ह्या पण पद्धतीत लिहू शकतो की ए इज इक्वल टू सॉरी यार ए इज इक्वल टू ए अधिक पाहिजे काय ए अधिक 8d इज इक्वल टू 0. सोप्या पद्धतीमध्ये आपण इथं लिहून घेतो. तर पहिली ही किंमत काढली आपण. आता काय करू आपण दुसरी किंमत काढू. दुसरी किंमत म्हणजे T19 काढू. T19 चालली, T19 काढून घेऊ. T19 किती येणार आहे? T19 इज इक्वल टू सॉरी या T19 व्हायला नाही आहे का? T19 काढण्यासाठी काय करायला लागणार आपल्याला? ए अधिक 19 मायनस 1 गुणिला डी इज इक्वल टू ए किती आहे आपल्याला? ए माहित नाही, ए अधिक 18d. ए अधिक 18d. शांत राहा. ये अधिक 18d. याले आपण काय करू अवयव पद्धतीमध्ये थोडी याची मांडणी करून टाकू. इज इक्वल टू किती होणार आहे मग हे अधिक इथं 8d घ्यायचे 8d अधिक 10d काय होणार आहे मग इथं पाहून घ्यायचंय बा. ये अधिक 8d किती आहे आपल्यापाशी 0. मग अशा प्रकारे घेतला आपण इथं बिंदू 0 अधिक 10d. मग आपल्यापाशी 19 किती आहे? T19 आला आपल्यापाशी 10d. शून्याचं काही मतलबच नाही आपल्याला. शून्य गेला तुम्हाला समजलं असते. T19 किती आहे आपल्यापाशी 10 आलं. तर अशाच प्रकारे काय करू आपण एक वेळा फक्त T19 काढून घेऊ. T19 काढून घेऊ. मग T19 काढू. T19 इज इक्वल टू ए अधिक 29 मायनस 1 गुणिला डी. थोडं शब्दाकडे लक्ष द्या. इथं थोडं वैकल्य नाही येऊ शकतो. फळा आपला पांढरा आला म्हणून. मग इज इक्वल टू ये अधिक 29 म्हणून एक काढला 28d. गेले थोडं अवयव पद्धतीमध्ये मांडून घेऊ. म्हणजे काय येणार आहे आपल्यापाशी? ये अधिक 8d अधिक सॉरी 20d म्हणजे 28 झाले. गेले अशा पद्धतीत मांडू शकतो आपण. हे बघा ये अधिक 8d ची किंमत 0 अधिक 20d आली आपल्यापाशी. तर T19 ची किंमत किती आली आपल्यापाशी? T19 इज इक्वल टू 20d. अशा प्रकारे आपल्यापाशी ही किंमत आली. तर आता आपल्याला काय म्हणे ते सिद्ध करा म्हणे. की सिद्ध करून दाखवायचंच म्हणे की T19 इज इक्वल टू 2 गुणिले 10d. 2 गुणिले 10d हे सिद्ध करू. हे सिद्ध आपलं झालेलं आहे. सिद्ध का करा म्हणजे त्यांनी T19 इज इक्वल टू 2 गुणिले T19 असं कंसामध्ये. तर हे आपलं आपण सिद्ध करून दाखवलं. ते म्हणजे कशावरून? समीकरण 1 वरून. इथं लिहून घ्यायचं. इथं लिहून घेऊ आपण समीकरण 1 वरून समीकरण कशावरून? 1 वरून. अशा प्रकारे आपला हा सराव संच 3.3 झालेला आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे का करायचं? सबस्क्राईबची बटन दाबून द्यायची आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये पोहोचलं पाहिजे म्हणून याची थोडी जिम्मेदारी घेऊन घ्यायची. अशा प्रकारे आपला 3.3 इथं संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.